नमस्कार मंडळी, लक्ष्मीज होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज तुमच्यासाठी खास उन्हाळा स्पेशल अशी पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी आता खूप कमी लोकांना माहिती आहे। आधी हा पदार्थ आपल्या आजी पणजीच्या काळात उन्हाळ्यात ती लोक नेहमी बनवून प्यायचे, कारण या रेसिपीचे फायदे त्यांना माहीत होते। ही एक नॅचरल, प्रोबायोटिक आणि आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह करणारा असा पदार्थ आहे, जो उन्हाळ्यामध्ये खास करून प्यायला जातो। यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि बरेच आपले डायजेशनचे प्रॉब्लेम आहेत ते इम्प्रूव्ह होतात। आता तुमच्यापैकी बरेच जण गावाकडचे असतील तर त्यांना माहिती असेल की हा पदार्थ कोणता आहे आणि याचे फायदे काय आहेत। आणि तुम्हाला जर या पदार्थाचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते स्टीलच्या एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। घरी जे भाकरी बनवायला आपण पीठ दळून आणतो नाचणीचं, तेच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। मला सवय असल्यामुळे मी अंदाजानेच इथे पीठ घेतलेलं आहे आणि जर पीठ उरलं तर फ्रीजमध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरता येतो। सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत पिठाच्या। त्यानंतर लागेल तसं पाणी घालून मिक्स करत जायचं। पीठ भिजवताना पाणी थोडं जास्तच घालायचं। पीठ आपल्याला सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे। मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे पातळ आणि सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाण्याची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवायची, का तर ते तुम्हाला पुढे माहिती पडेलच। तर अशा प्रकारे मी इथे नाचणीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून या पिठाला आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे। म्हणजे रात्रभरामध्ये पीठ छान मस्त फर्मेंट होतो, आंबट होतो आणि नॅचरली प्रोबायोटिक सुद्धा होतो। आता उन्हाळा असल्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री जरी पीठ भिजत ठेवलं तर सकाळपर्यंत छान फर्मेंट होतो आणि मस्त आंबट असा वास येतो। तुम्हाला असं वाटत असेल की पीठ जास्त आंबट होतोय, तर रात्रभर ठेवण्यापेक्षा तुम्ही 5 ते 6 तास ठेवू शकता आणि नंतर ते फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल। पीठ आता छान फर्मेंट झालेलं आहे, तर आता याला बाजूला ठेवून आपल्या मेन रेसिपीकडे वळूया। तर यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे, ती तिखट आहे। लसूण आणि मिरची तुम्ही कमी जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता। सध्या मी इथे कमी क्वांटिटीमध्ये बनवत असल्यामुळे थोडंच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आणि हे बाजूला ठेवायचं आहे। आता इथे मी एका पातेल्यात 2 मोठे ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे। आता हा पदार्थ तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे आणि किती पातळ किंवा घट्ट बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त घेऊ शकता। गॅसची फ्लेम मोठी करायची आणि यावरती झाकण ठेवून मस्त पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर बघू शकता इथे पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जी लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली होती ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड। त्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। पाणी अजून अर्धा मिनिट उकळलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि जे आपण नाचणीचं पीठ आंबट ठेवलेलं होतं ते घालायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पीठ घातल्यानंतर हे लगेच घट्ट व्हायला लागतं। तुम्ही बघू शकता पीठ घातल्यानंतर हे लगेच घट्ट व्हायला लागलं। तर मी ते अंदाजाने छोटी वाटी भरून आंबवलेलं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तेव्हा एवढं हे घट्टसर झालेलं आहे। म्हणून मी रेसिपीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की पीठ का पातळ भिजवायचं, ते याच्यासाठीच। एखादं सूप बनवताना आपण सूप किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार कॉर्नफ्लोअर ॲड करतो, तशा प्रकारेच आपल्याला हे नाचणीचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे। 1.5 ते 2 मिनिटं पीठ घातल्यानंतर हे छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाचा कच्चेपणा निघून जातो। जसं जसं हे पीठ उकळत जाईल तसं तसं ते अजून घट्ट होत जाईल। तर आता 2 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेली आहे आणि आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर नॉर्मल प्यायचं असेल तर तुम्ही याला बाहेरच ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्हाला थंडगार जर आवडत असेल तर नॉर्मल थंड झाल्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून थंडगार करू शकता। तर मी इथे याला थोडा वेळ बाहेर ठेवलेलं होतं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। थंड झाल्यानंतर हे पीठ अजून घट्ट होतं किंवा यामध्ये थोड्याफार कुटळ्या होतात, म्हणून थोड्याशा विस्करणे अशा आपल्याला या फेटून घ्यायच्या आहेत आणि छान व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं आहे। आता मी इथे दही फेटून घातलेलं आहे, म्हणजे दह्याचं ताक करून घातलेलं आहे। तुमच्याकडे जर ताक असेल तर ते सुद्धा घालू शकता किंवा नॉर्मल दह्याला फेटून सुद्धा घालू शकता। आणि जर तुम्हाला दही किंवा ताक दोन्हीपैकी काही नको असेल तरी नुसती अशीच तुम्ही पिऊ शकता बिना दह्याची किंवा ताकाची, तशीही खूप टेस्टी लागते। ज्या लोकांना दही किंवा ताक आवडत नाही ती लोक अशी नॉर्मल सुद्धा पिऊ शकतात, आणि ज्यांना आवडतं ते थोडंसं कमी आंबट असं ताजं दही किंवा ताक घातलं तरी चालेल। आता मी फक्त जेवढं ताक घातलंय त्यापुरतंच मीठ घातलेलं आहे, कारण सुरुवातीला सुद्धा मीठ घातलेलं होतं, जिरेपूड सुद्धा घातलेली होती। तर मिठाशिवाय आता मी दुसरं काहीच घातलेलं नाहीये। आता वरून मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे याला अजूनच टेस्ट येतो। आणि थंडगार जर प्यायचं असेल तर मस्त असं आईस्क्यूब घालून याला तुम्ही पिऊ शकता किंवा नॉर्मल असं प्यायलं तरी चालेल। तर इथे आपली उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारी नाचणीची थंडगार आंबील तयार आहे।
लहान असताना गावाला आमची आजी आई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोज पातेलं भरून अशी आंबील बनवून ठेवायची आणि दिवसातून आम्ही कितीतरी वेळा पोट भरून आंबील प्यायचो. ही आंबील प्यायल्यानंतर तुम्हाला अजिबात भूक लागत नाही खूप वेळपर्यंत, कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, आयरन आणि फायबर असतं. त्यामुळे पोट भरलेलं असतं आणि पोटाला सुद्धा थंडावा मिळतो. आपलं डायजेशन सुद्धा इम्प्रूव्ह होतं, कारण हे आपण पीठ आंबवून घेतलेलं आहे आणि यामध्ये दही ताक सुद्धा आहे. तर डायजेशन सुद्धा इम्प्रूव्ह होतं आणि आपली गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह होते. आता तुमच्यापैकी किती लोकांना हा पदार्थ माहिती आहे आणि तुम्ही प्यायलात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला तर परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.